अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नगरसेवकांच्या आरोपामुळे व्यथित होऊन चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क बंद करण्याचा इशारा देणाऱ्या नाशिक फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची महापौर हिमागौरी आहेर आडके यांनी बैठक घेतली. केवळ आरोप झाले म्हणून प्रकल्प बंद करू नये, महापालिका कराराला मुदतवाढ देण्यास तयार असल्याचं सांगत महापौरांनी संस्थेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपमानाने दुखावलेल्या संस्थेने संचालक मंडळाच्या अंतर्गत बैठकीनंतरच अंतिम निर्णय कळवू अशी ठाम भूमिका घेतली आहे. मला असं वाटतं की गेले 30-40 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये हे नाशिककर आहेत, ते योगदान देत होते आणि नंतर त्यांनी ट्रॅफिक पार्क उभारायचा किंवा त्याला सपोर्ट करायचा, एक चांगली ॲक्टिव्हिटी करायची म्हणून घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस महासभेत आक्षेप घेतला, माझी महापौर म्हणून एक भूमिका आहे की जर सिनियर लोकप्रतिनिधी आणि इतर लोक त्यावरती आक्षेप घेत असतील तर त्याचा एक कॉग्निझन्स घेतला पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्यामुळे ते जे काही सभागृहात सांगतात त्याचा एक रिपोर्ट घेणं हे माझं काम आहे. दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जिथे ते स्थानिक राहता आहेत किंवा जिथे ही ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅफिक पार्क, तिथे नक्की काय चाललं आहे याची देखील चौकशी करणं हा एक त्याच्यातला भाग आहे. आता जी काही माहिती, ज्या काही प्रतिक्रिया लोकांकडनं मिळालेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा काही उहापोह होता, ज्याच्यामध्ये त्यांना शेजारच्या जॉगिंग ट्रॅक विकसित करून हवा आहे. त्याचबरोबर रेग्युलर ज्या मीटिंग्स होतात त्यांच्यामध्ये सहभाग हवा आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तांत्रिक आहेत आणि त्या MOU जेव्हा आपण एक्सटेंड करतो त्यावेळेस डिस्कशन करून सोडवण्यासारख्या आहेत. पण नाशिकसाठी काय, मी त्यांना आज सांगितलं खरं की ते सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव कायम नाशिकला फायद्याचाच ठरला आहे. पण जर आपण इथे व्यथित होऊन काम करणार असू तर ते होणार नाही. कुठल्याही ॲलिगेशनला व्यथित होणं हे उत्तर नसतं. आपण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही चांगल्या गोष्टीला प्राधान्य देत असाल तर मला असं वाटतं काही निगेटिव्हिटी सोडून द्यावी लागते आणि आपलं काम करत राहावं लागतं. आणि अशाच आशयाचा काही डायलॉग आमच्यामध्ये झाला आहे. मी फार पॉझिटिव्ह आहे की ट्रॅफिक पार्क तर नाशिकमधला बंद होणार नाही आणि माझी स्टेटमेंट कायम हीच आहे आणि ती बदलणार नाही. हां, मॅनेजमेंट कोण करत आहे किंवा यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी हीच माझी इच्छा आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.